हॅलो स्टुडंट, आज आपण बघणार आहोत मॅथमॅटिकल लॉजिक पार्ट 4 एक्सरसाइज 1.2 क्वेश्चन नंबर 2. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा. एक्सरसाइज 1.2 मधला आपण क्वेश्चन नंबर 2 सॉल्व करत आहोत. सो क्वेश्चन आहे यूजिंग ट्रूथ टेबल्स प्रूव्स दॅट फॉलोइंग लॉजिकल इक्विव्हॅलन्सेस. इक्विव्हॅलन्सेस मीन्स तुम्हाला दोन्ही स्टेटमेंटचे जेही ट्रूथ व्हॅल्यूज येतील त्या सेम असल्या पाहिजेत. हा फर्स्ट स्टेटमेंट आहे, हा सेकंड स्टेटमेंट आहे. ह्या दोघांच्या जेही व्हॅल्यूज येतील, ज्या पण व्हॅल्यूज येतील त्या सेम असल्या पाहिजेत. तो आपण स्टार्ट करतो याला. सो आपल्याला पी क्यू आधी आपल्याला ट्रूथ टेबल ड्रॉ करावं लागेल इथे प्रत्येक व्हॅल्यूसाठी, प्रत्येक स्टेटमेंटसाठी. सो पहिला आहे पी लागणार आहे, त्याच्यानंतर क्यू, त्याच्यानंतर लागेल आपल्याला निगेशन ऑफ पी, त्याच्यानंतर फर्स्ट स्टेटमेंट आपण प्रूफ करतो इथे निगेशन ऑफ पी अँड क्यू. त्याच्यानंतर आहे सेकंड स्टेटमेंटमधला फर्स्ट ब्रॅकेट पी और क्यू, त्याच्यानंतर लास्ट येईल पी और क्यू अँड निगेशन ऑफ पी. सो आपण ड्रॉ करून घेऊया टेबल. तुम्ही पट्टी पेन्सिलचा वापर करू शकता इथे. खूप सोपं आहे हे, पटपट सॉल्व होईल. याच्या व्हॅल्यूज तुम्हाला माहीत आहे. पीच्या व्हॅल्यूज असतात ट्रू, फॉल्स. क्यूची व्हॅल्यू आहे अल्टरनेट असते ट्रू, फॉल्स. आपण सॉल्व करतोय. सो निगेशन ऑफ पी. सो फर्स्ट कॉलम, सेकंड कॉलम, थर्ड कॉलम. निगेशन ऑफ पी काय येईल इथे? निगेशन ऑफ पी कॉलम बघा. निगेशन मीन्स ट्रू असेल तर फॉल्स. सो फर्स्ट व्हॅल्यू फॉर निगेशन ऑफ पी इज फॉल्स, निगेशन ऑफ ट्रू इज फॉल्स, निगेशन ऑफ फॉल्स इज ट्रू, निगेशन ऑफ फॉल्स इज ट्रू. ओके. आता इथे निगेशन ऑफ फोर्थ कॉलममध्ये बघा, निगेशन ऑफ पी अँड क्यू, निगेशन ऑफ पी अँड क्यू. सो हा फोर्थ कॉलम आहे. फोर्थ कॉलममध्ये फोर्थ कॉलमसाठी थर्ड अँड सेकंड येईल. इथे बघा थर्ड अँड सेकंड याच्यामध्ये अँड येणार आहे. सो फॉल्स अँड फॉल्स, निगेशन ऑफ पी अँड क्यू. फॉल्स अँड ट्रू इज ऑलवेज फॉल्स, false and false is false, true and true is true. Remember true and true, and मध्ये true जेव्हा असेल तेव्हा त्याची ट्रूथ व्हॅल्यू ट्रू येते. ट्रू लास्ट वन, ट्रू अँड फॉल्स इज फॉल्स. ऑरचा टेबल आपल्याला माहित आहे. पी और क्यू, पी फर्स्ट कॉलम, सेकंड कॉलम क्यू. पी ऑरची कंडिशनमध्ये दोन्ही व्हॅल्यूज जर फॉल्स असतील तर ट्रू व्हॅल्यू काय येईल? ट्रूथ टेबलची व्हॅल्यू काय येईल? फॉल्स येईल. जर एकही व्हॅल्यू ट्रू असेल दोन्ही स्टेटमेंटमध्ये पी किंवा ट्रू असेल, पी ट्रू असेल किंवा क्यू ट्रू असेल तर रिझल्ट ट्रू येतो. सो दोन्ही व्हॅल्यू जेव्हा ट्रू असतील तेव्हा रिझल्ट ट्रू येतो. ऑरमध्ये टी ट्रू, टी और फॉल्स इज ट्रू, false or true is true, false or false is false. नेक्स्ट आपण बघणार आहोत. हा आहे फिफ्थ वाला कॉलम. तो सिक्स्थ मध्ये कॉलम काय येईल? सिक्स्थ कॉलम मध्ये काय येईल? फिफ्थ कॉलम पी और क्यू मीन्स हा फिफ्थ वाला कॉलम. अँड ह्याच्यामध्ये कंडिशन काय? निगेशन ऑफ पी. निगेशन ऑफ पी किती आहे? थर्ड नंबरला आहे. हा सिक्स्थ आहे आपला. सो सिक्स्थमध्ये ही कंडिशन आहे. हा पी और क्यू अँड निगेशन ऑफ पी. सो आता आपण बघत आहोत याचे व्हॅल्यूज.
सो याच्यामध्ये अँडची कंडिशन आहे ट्रू अँड फॉल्स इज फॉल्स, ट्रू अँड फॉल्स इज फॉल्स, ट्रू अँड ट्रू इज ट्रू, अँडची कंडिशन आहे अँडमध्ये ट्रू अँड ट्रू इज ट्रू, लास्ट आहे फॉल्स अँड ट्रू इज फॉल्स. सो आता आपल्याला सगळे टेबल्स सगळ्या व्हॅल्यूज क्लिअर झालेल्या आहेत. आपण पूर्ण सॉल्व करून घेतलेला आहे. आता आपल्याला इथे चेक करायचं दोन्ही स्टेटमेंट लॉजिकल इक्विव्हॅलंट आहेत की नाही चेक करायचं आहे. सो फर्स्ट स्टेटमेंट आहे निगेशन ऑफ पी अँड क्यू. सो निगेशन ऑफ पी अँड क्यू हा फोर्थ नंबर आहे, हा वाला हा कॉलम फोर्थ, अँड लास्ट वन इज पी और क्यू अँड निगेशन ऑफ पी. लास्ट वन हा सिक्स्थ वाला कॉलम आहे, बघा तुम्ही मी स्टार केलेले आहेत, हा फोर्थ अँड हा सिक्स. सो आपण इथे चेक करू शकता दोघांच्या पण व्हॅल्यूज सेम आहेत काय. फर्स्ट बघा, फर्स्ट व्हॅल्यू फॉल्स आलेली आहे, सेकंड व्हॅल्यू ही फॉल्स आलेली आहे, थर्ड व्हॅल्यू ट्रू आहे अँड फोर्थ व्हॅल्यू फॉल्स आहे. सो दोन्ही कॉलमच्या व्हॅल्यूज सेम आहेत, पण एक प्रत्येक एंट्रीसुद्धा सेम आहे. सो आपण इथे लिहू शकतो की कॉलम नंबर फोर्थ अँड सिक्स are identical. So you can write here result is true. P result means statement is logical equivalent, means negation of P and Q is equivalent to P or Q and negation of P. That's it. आता आपण बघणार आहोत क्वेश्चन नंबर 2, त्याच्यामधला आपण 10 सॉल्व करणार आहोत. क्वेश्चन आहे दोन स्टेटमेंट दिलेले आहेत, लॉजिकल इक्विव्हॅलन्स आपल्याला दाखवायचं आहे. फर्स्ट स्टेटमेंट आहे निगेशन ऑफ P डबल इम्प्लिकेशन Q इज इक्वल टू ब्रॅकेटमध्ये P अँड निगेशन ऑफ Q और ब्रॅकेटमध्ये Q अँड निगेशन ऑफ P. याच्यामध्ये व्हॅल्यूज आपल्याला लागणार आहेत P, Q, निगेशन ऑफ P, निगेशन ऑफ Q, निगेशन ऑफ P. फर्स्ट आपण या व्हॅल्यूज लिहून घेऊयात. सो आपण P इथे आहे, Q इथे आहे, निगेशन ऑफ P, निगेशन ऑफ Q. सो Pच्या व्हॅल्यूज आहेत आपल्याकडे ट्रू, ट्रू, फॉल्स, फॉल्स. Qच्या व्हॅल्यूज आहेत आपल्याकडे ट्रू, फॉल्स, ट्रू, फॉल्स. निगेशन ऑफ P येईल ट्रू, ट्रूचं निगेशन फॉल्स, ट्रूचं निगेशन फॉल्स, फॉल्सचं निगेशन मीन्स निगेशन ऑफ फॉल्स इज ट्रू, निगेशन ऑफ फॉल्स इज ट्रू. निगेशन ऑफ Q मीन्स क्यूचं निगेशन फर्स्ट व्हॅल्यूसाठी फॉल्स येणार, सेकंड व्हॅल्यू फॉल्स आहे त्याचं निगेशन येईल ट्रू, थर्ड व्हॅल्यू ट्रू आहे त्याचं निगेशन असेल फॉल्स, लास्ट फॉल्सचं ट्रू येणार. पण लाईन तुम्ही ड्रॉ करून घ्या व्यवस्थित, पट्टी पेन्सिलचा वापर करा तुम्ही. नेक्स्ट आपल्याला फर्स्ट ब्रॅकेट लागणार आहे P डबल इम्प्लिकेशन Q. सो P डबल इम्प्लिकेशन Q मध्ये रूल आहे आयदर तुमच्या व्हॅल्यूज ट्रू असल्या पाहिजे तरच रिझल्ट ट्रू येईल किंवा दोन्ही फॉल्स असले पाहिजेत. P आणि Qच्या व्हॅल्यू दोन्हीही ट्रू असेल तर रिझल्ट ट्रू येईल किंवा दोन्हीही फॉल्स असेल P अँड Q तर रिझल्ट ट्रू येईल. अदरवाईज T फॉल्सला फॉल्स, फॉल्स ट्रूला फॉल्स. डबल इम्प्लिकेशनमध्ये दोन्हीही व्हॅल्यू P आणि Qची व्हॅल्यू ट्रू असली पाहिजे, दोन्हीही सेम व्हॅल्यूज असल्या तर रिझल्ट ट्रू येतो. इथे बघा ट्रू ट्रू ट्रू, फॉल्स फॉल्स ट्रू, सेम व्हॅल्यू आहेत म्हणून रिझल्ट ट्रू ट्रू. जर
वेगवेगळ्या व्हॅल्यूज असतील, ट्रू फॉल्स फॉल्स ट्रू, तर त्याचा रिझल्ट येईल फॉल्स. सो नेक्स्ट कॉलम येईल निगेशन ऑफ पी डबल इम्प्लिकेशन क्यू. आपण नंबरिंग करूयात, फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ. सो आपण फिफ्थ कॉलमचं निगेशन बघणार आहोत. निगेशन ऑफ पी मीन्स हा 6 असेल. सो इथे बघा आपल्याकडे ही व्हॅल्यू आहे पी डबल इम्प्लिकेशन क्यू इथे. सो त्याचं निगेशन येईल इथे. ट्रूचं निगेशन काय येतं? फॉल्स. फॉल्सचं निगेशन ट्रू. फॉल्सचं निगेशन ट्रू अँड ट्रूचं निगेशन फॉल्स येणार. सो हा कॉलम कंप्लीट झाला आपला. तर नेक्स्ट आपण सेकंड स्टेटमेंट बघणार आहोत. 2 ब्रॅकेट आपल्याला इथे यूज करावे लागतील. 3 ब्रॅकेट ॲक्च्युली, हा फर्स्ट, हा सेकंड आणि हा पूर्ण होल एक स्टेटमेंट. सो आपण इथे लिहून घेऊयात पी अँड निगेशन क्यू. त्याच्यानंतर हा सेकंड, क्यू अँड निगेशन ऑफ पी. अँड थर्ड येईल हा 7th कॉलम, हा 8 कॉलम. सो 7 आणि 8 आपल्याला ह्याच्यामध्ये ऑर कंडिशन वापरायची आहे. सो इथे येईल पी अँड निगेशन ऑफ क्यू ऑर क्यू अँड निगेशन ऑफ पी. तर इथे आपण सॉल्व करणार आहोत. फर्स्ट 7th कॉलम मीन्स ह्या स्टेटमेंटसाठी आपण बघणार आहोत पी अँड निगेशन क्यू. सो पी कुठे आहे? फर्स्टला आहे. निगेशन ऑफ क्यू कुठे आहे? फोर्थला आहे. मीन्स ह्या 2 व्हॅल्यूज आपण सॉल्व करणार आहोत. सो फर्स्ट व्हॅल्यू काय येणार? पीची ट्रू अँड निगेशन ऑफ क्यू फॉल्स. सो ह्या दोघांमध्ये अँड वापरायचा आहे. अँडमध्ये तुम्हाला माहीत आहे जर दोन्ही व्हॅल्यू ट्रू असेल तर रिझल्ट ट्रू, अदरवाईज फॉल्स. सो इथे ट्रू आहे, इथे फॉल्स आहे. दोन्ही व्हॅल्यूज ट्रू नाही आहेत म्हणून रिझल्ट येईल ह्याचा फॉल्स. सेकंड व्हॅल्यू बघा, ट्रू अँड निगेशन क्यू इज ट्रू. सो ह्याचा रिझल्ट ट्रू येईल. थर्ड, फॉल्स अँड फॉल्स इज फॉल्स. अँड लास्ट, फॉल्स इज फॉल्स अँड ट्रू इज फॉल्स. सो हा कॉलम कंप्लीट झाला. आपण जाऊयात नेक्स्ट कॉलमकडे. क्यू अँड निगेशन पी. क्यू कुठे आहे? सेकंड नंबरला. अँड निगेशन पी आहे थर्ड नंबरला. या दोघांमध्ये अँडची कंडिशन वापरली आहे म्हणजे क्यू अँड निगेशन पी याच्यामध्ये अँडची कंडिशन वापरली आहे. सो अँड बघतो आपण, फॉल्स अँड ट्रू इज फॉल्स. अँड कंडिशन बघतो, दोन्ही पण ट्रू पाहिजे आपल्याला तरच रिझल्ट ट्रू येईल. पण इथे सेम नाही. फॉल्स अँड ट्रू इज फॉल्स. फॉल्स अँड फॉल्स इज फॉल्स. ट्रू अँड ट्रू इज ट्रू. कारण अँड बघतोय आपण, जर दोन्ही व्हॅल्यू ट्रू असतील तरच रिझल्ट ट्रू, अदरवाईज फॉल्स. निगेशन ऑफ पी ट्रू अँड फॉल्स. ट्रू अँड फॉल्स इज फॉल्स. सो आता आपण लास्ट कॉलमकडे बघतोय. आपल्याकडे ह्या दोन्ही व्हॅल्यूज आहे. ही व्हॅल्यू आहे कॉलम नंबर 7ची आणि ही व्हॅल्यू आहे कॉलम नंबर 8ची. सो ह्या दोघांमध्ये ऑर कंडिशन यूज होणार आहे. मीन्स ह्या दोघांमध्ये ऑर कंडिशन यूज होणार आहे आणि हा कॉलम नंबर आहे 9. सो ऑरमध्ये काय असं, एखादी व्हॅल्यू जर ट्रू असेल तर रिझल्ट ट्रू येतो. जर दोन्ही व्हॅल्यू फॉल्स असतील तर रिझल्ट फॉल्स येतो. सो फॉल्स ऑर फॉल्स इज फॉल्स. ट्रू ऑर फॉल्स इज ट्रू. फॉल्स ऑर ट्रू इज ट्रू. फॉल्स अँड फॉल्स इज फॉल्स. ऑरमध्ये एखादी व्हॅल्यू तरी आपल्याला ट्रू पाहिजे तरच रिझल्ट ट्रू येतो. इथे दोन्ही व्हॅल्यू फॉल्स आहे तर ऑरमध्ये फॉल्स. इथे एक व्हॅल्यू ट्रू आहे सो व्हॅल्यू ट्रू. इथेही एक व्हॅल्यू ट्रू आहे सो ह्याची व्हॅल्यू येणार ट्रू. इथे दोन्ही व्हॅल्यू फॉल्स आहे सो रिझल्ट इज फॉल्स. आता आपल्याला चेक करायचं आहे की इक्विव्हॅलन्स, लॉजिकल इक्विव्हॅलन्स चेक करायचं आहे. फर्स्ट स्टेटमेंट आहे निगेशन ऑफ पी डबल इम्प्लिकेशन क्यू. सो ही व्हॅल्यू कोणत्या कॉलममध्ये आहे? 6th कॉलममध्ये आहे. तुम्ही बघू शकता निगेशन ऑफ पी डबल इम्प्लिकेशन क्यू. तुम्ही ह्याला स्टार करू शकता. हा फर्स्ट स्टेटमेंट आहे. सेकंड स्टेटमेंट, होल स्टेटमेंट दिस
दिस इज. सो हा स्टेटमेंट आहे 9th नंबरला. पी अँड निगेशन ऑफ क्यू, पी अँड निगेशन ऑफ क्यू और क्यू अँड निगेशन पी, हा 9th नंबरला आहे. आपण याला स्टार करूयात. सो कॉलम नंबर आपण नोट डाऊन करूयात. सो आपण इथे लिहू शकतो, हेन्स कॉलम 6th and 9th are identical, hence negation of P double implication Q is equivalent to P and negation of Q or Q negation of P. That's it. एक्सरसाइज 1.2 मधला आपण क्वेश्चन नंबर 3 बघत आहोत. एक्झामिन वेदर each of the following statement patterns is tautology or contradiction or contingency. सो आपण चेक करणार आहोत की स्टेटमेंटची ट्रूथ टेबलची व्हॅल्यू ही टॉटॉलॉजी आहे का, कॉन्ट्राडिक्शन आहे का, कॉन्टिजेन्सी आहे. सो आपण स्टार्ट करत आहोत फर्स्ट क्वेश्चनसाठी. स्टेटमेंट आहे पी अँड क्यू इम्प्लाइज क्यू और पी. सो आपण ह्याला स्टार्ट करत आहोत. फर्स्ट आहे पी, सेकंड आहे क्यू. ह्याच्या व्हॅल्यूज आपण लिहून घेऊया. ट्रू, ट्रू, फॉल्स, फॉल्स. आणि क्यूची व्हॅल्यू आहे ट्रू, फॉल्स, ट्रू, फॉल्स. टेबल ड्रॉ करून घ्या तुम्ही. पट्टी पेन्सिलचा यूज करा. पहिला कॉलम पी आहे, दुसरा कॉलम क्यू आहे. सो थर्ड कॉलम येईल पी अँड क्यू, फर्स्ट ब्रॅकेट. फोर्थ कॉलम येईल सेकंड ब्रॅकेट क्यू और पी. अँड लास्ट कॉलम येईल पी अँड क्यू इम्प्लाइज क्यू और पी. सो फर्स्ट आपण सॉल्व करणार आहोत. पी अँड क्यूचा आपल्याला ट्रूथ व्हॅल्यूज माहीत आहे. जेव्हा दोन्ही व्हॅल्यू ट्रू असतील, पी आणि क्यू दोन्ही ट्रू असतील, तेव्हा पी अँड क्यू हे ट्रू येतं. अदरवाईज सगळ्या केसेसमध्ये ते फॉल्स असतं. सो ट्रू अँड फॉल्स इज फॉल्स, फॉल्स अँड ट्रू इज फॉल्स, फॉल्स अँड फॉल्स इज फॉल्स. फोर्थ कॉलममध्ये क्यू और पी मीन्स क्यू और पी मध्ये तुम्हाला ऑरची कंडिशन यूज करायची आहे. ऑरमध्ये सगळ्या केसेसमध्ये जर एखाद्या स्टेटमेंटची व्हॅल्यू जर ट्रू असेल तर ऑरमध्ये त्या स्टेटमेंटची व्हॅल्यू ट्रू येते. मीन्स ट्रू और ट्रू इज ट्रू, ट्रू और फॉल्स इज ट्रू, ट्रू or false is true, but false and false, false or false is false. जर दोन्ही व्हॅल्यू फॉल्स असतील ऑर कंडिशनमध्ये तर व्हॅल्यू येते फॉल्स. सो आपले चारही कॉलम रेडी आहेत. आपण लास्ट कॉलम बघतोय आता, स्टेटमेंट व्हेरीफाय करतोय. सो पी अँड क्यू आपल्याकडे आहे. आपण नंबरिंग करूयात, थर्ड, फोर्थ. सो फर्स्ट जो ब्रॅकेट आहे तो थर्ड नंबरचा आहे. सो आपण इथे नंबर करूया. इम्प्लाइज फोर्थ कॉलम जो क्यू और पी आहे हा असेल तुमचा फिफ्थ कॉलम. 3 अँड फोर्थ याच्यामध्ये आपल्याला इम्प्लिकेशन यूज करायचं आहे. सो ट्रू अँड ट्रू इम्प्लाइज ट्रू इज ट्रू. इम्प्लिकेशन माहीत आहे. जर फर्स्ट ट्रू असेल आणि अदर फॉल्स असेल तर इम्प्लिकेशनमध्ये फॉल्स रिझल्ट येतो. अदरवाईज तो सगळ्या केसेसमध्ये ट्रू असतो. सो फर्स्ट ब्रॅकेट हा आहे, सेकंड ब्रॅकेट हा आहे. सो फर्स्ट ट्रू इम्प्लाइज ट्रू इज ट्रू, फॉल्स इम्प्लाइज ट्रू इज ट्रू,
false implies true is true, false implies false is true. सो आपण बघू शकता फिफ्थ कॉलम सगळ्या व्हॅल्यूज ट्रू आलेल्या आहेत. सो ॲज पर tautology, if all values contain true values, then it's called as a tautology. सो आपण या कॉलमला स्टार करूयात. जो फिफ्थ कॉलम आहे, फिफ्थ कॉलमला आपण स्टार करूयात आणि त्याचा रिझल्ट आला आहे ट्रू, मीन्स टॉटॉलॉजी. सो आपण इथे लिहू शकतो इथे फ्रॉम कॉलम नंबर फिफ्थ रिझल्ट is true, hence statement pattern is tautology. सो आपण क्वेश्चन नंबर 3 बघत आहोत. क्वेश्चन नंबर 3 मधलं 3. सो याच्यामध्ये आपल्याला चेक करायचं आहे की स्टेटमेंट कॉन्ट्राडिक्शन आहे, टॉटॉलॉजी आहे का कॉन्टिजन्सी आहे. सो आपण स्टार्ट करूयात या स्टेटमेंटसाठी. सो इथे स्टेटमेंट बघा, इथे निगेशन ऑफ ब्रॅकेटमध्ये निगेशन ऑफ पी अँड निगेशन ऑफ क्यू, मीन्स तुम्हाला आधी फाइंड करायचे आहेत व्हॅल्यूज निगेशन ऑफ पी, निगेशन ऑफ क्यू, देन तुम्हाला हा ब्रॅकेट फाइंड करायचा आहे. त्याच्यानंतर या ब्रॅकेटचा निगेशन फाइंड करून मग तो ऑरसाठी क्यू सोबत आपल्याला ह्याची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. सो आपण स्टार्ट करूयात स्टार्टिंगपासून. पीच्या व्हॅल्यू, त्याच्यानंतर क्यू. सो आपण पी क्यूच्या व्हॅल्यूज आपण राईट करूयात. सो टी ट्रू, फॉल्स, क्यूची व्हॅल्यू आहे ट्रू, फॉल्स. ड्रॉ करून घेऊयात आपण. टेबल ड्रॉ करून घेऊयात आपण, ट्रूथ टेबल. सो फर्स्ट पी आणि क्यू आपण त्याच्या व्हॅल्यूज लिहिलेल्या आहेत. सो आपल्याला पहिल्यांदा फाइंड करावं लागेल निगेशन ऑफ पी. निगेशन ऑफ पी मीन्स पीचं निगेशन फाइंड करावं लागेल. सो ट्रूचं निगेशन येईल फॉल्स. पी कॉलमचं निगेशन आपण फाइंड करतो, निगेशन ऑफ पी. ट्रूचं निगेशन येईल फॉल्स, फॉल्सचं निगेशन येईल ट्रू, फॉल्सचं निगेशन येईल ट्रू. सेकंड व्हॅल्यू, थर्ड व्हॅल्यू आहे आपल्याला, फोर्थ व्हॅल्यू आपण फाइंड करतोय निगेशन ऑफ क्यू. सो निगेशन ऑफ क्यू कॉलमचं आपण निगेशन फाइंड करतो इथे. सो निगेशन ऑफ क्यू इज फर्स्ट व्हॅल्यूसाठी ट्रूचं निगेशन आहे फॉल्स, फॉल्सचं निगेशन आहे ट्रू, ट्रूचं निगेशन आहे ट्रूचं निगेशन आहे फॉल्स, फॉल्सचं निगेशन आहे ट्रू. सो दोन्ही व्हॅल्यू फाइंड झालेल्या आहेत. देन आपण ब्रॅकेटपासून स्टार्ट करणार आहोत. ब्रॅकेट आहे हा फर्स्ट तुमचा ब्रॅकेट. सो आपण इथे ब्रॅकेट लिहूयात, निगेशन ऑफ पी अँड निगेशन ऑफ क्यू. अँड आहे, कनेक्टिव्सकडे लक्ष देऊन तुम्ही लिहा. अँड आहे. सो निगेशन ऑफ पी अँड निगेशन ऑफ क्यू. सो आपण स्टार्ट करतो निगेशन ऑफ पी अँड निगेशन ऑफ क्यू. अँडमध्ये आपल्याला माहीत आहे जर दोन्ही व्हॅल्यू ट्रू असतील तर रिझल्ट ट्रू येतो. सो आपण फर्स्ट बघतो पी, निगेशन ऑफ पी अँड निगेशन ऑफ क्यू. false and false is false, false and true is false, true and false is false, and true. जेव्हा दोन्ही व्हॅल्यूज ट्रू येतील तेव्हा ट्रू. अँड कंडिशनमध्ये दोन्ही पण व्हॅल्यू ट्रू असतात तेव्हाच ट्रू येतो, अदरवाईज ऑल केसेसमध्ये
फॉल्स रिझल्ट असतो. सो हा ब्रॅकेट आपण सॉल्व केलेला आहे. त्याच्यानंतर ह्या ब्रॅकेटचं आपल्याला निगेशन फाइंड करायचं आहे. सो आपण इथे निगेशन लिहू शकतो. निगेशन ऑफ पी अँड निगेशन ऑफ क्यू. हा आपण कॉलमला नंबरिंग करूयात आधी. 1 2 3 4 5. सो आपल्याला 5th कॉलमचा निगेशन फाइंड करायचा आहे इथे. सो आपण असं सुद्धा लिहू शकतो इथे. सो ह्या कॉलमचं आपल्याला निगेशन फाइंड करायचं आहे. सो निगेशन ऑफ फॉल्स इज ट्रू, निगेशन ऑफ फॉल्स इज ट्रू, निगेशन ऑफ फॉल्स इज ट्रू, निगेशन ऑफ ट्रू इज फॉल्स. हा कॉलम कंप्लीट झालेला आहे. सो नेक्स्ट कॉलम आहे पूर्ण हा स्क्वेअर ब्रॅकेट ऑर कंडिशनमध्ये क्यू. सो आपण याला 6 नंबर देऊयात. हा कॉलम 6 डिरेक्टली आपण लिहू शकतो इथे. 6 इथे तुम्ही स्टेटमेंट लिहू शकता किंवा कॉलम लिहू शकता. 6 नंबरचा कॉलम. सो इथे आपण लिहूयात ब्रॅकेट निगेशन ऑफ पी अँड निगेशन ऑफ क्यू ब्रॅकेट कंप्लीट. मीन्स 6 पूर्ण कॉलम आहे तो 6 नंबरचा. और क्यू डिरेक्टली लिहा तुम्ही और इथे लिहू शकता. और क्यू मीन्स क्यू किती नंबरचा आहे, 2nd नंबरचा आहे. या 2 कॉलममध्ये ऑरची कंडिशन आपल्याला यूज करायची आहे. सो 6th हा टी अँड क्यू. सो ह्या 2 कॉलममध्ये आपल्याला ऑरची कंडिशन यूज करायची आहे. सो ट्रू और ट्रू इज ट्रू, क्यू. ट्रू और फॉल्स इज ट्रू, ट्रू और ट्रू इज ट्रू, and false is false. इथे बघू शकता आपण, चेक करू शकतो आपण 6 आणि पहिल्यापासून आपण चेक करूयात. ट्रू और ट्रू इज ट्रू, ट्रू और फॉल्स इज ट्रू, देन ट्रू और ट्रू इज ट्रू, देन फॉल्स अँड फॉल्स इज फॉल्स. सो इथे तुम्ही बघू शकता की हे सिक्वेन्स कॉन्टिजन्सीची आहे. मीन्स इथे कॉम्बिनेशन ऑफ 2 कॉम्बिनेशन ऑफ 2 ट्रूथ व्हॅल्यूज आलेले आहेत. सो फ्रॉम 7 इथे लिहू शकता तुम्ही. फ्रॉम 7th कॉलम results contain both truth values like false and true. So hence result काय येईल इथे. hence statement P and negation of Q is contingency. क्वेश्चन नंबर 8 आपण बघत आहोत. क्वेश्चन नंबर 3 मधला 8. सो याच्यामध्ये सुद्धा आपल्याला चेक करायचं आहे की स्टेटमेंट कॉन्ट्राडिक्शन आहे, टॉटॉलॉजी आहे का कॉन्टिजेन्सी आहे, आपण चेक करणार आहोत. तो लेट स्टार्ट फॉर दिस स्टेटमेंट. फर्स्ट बघा तुम्ही ब्रॅकेट, फर्स्ट ब्रॅकेट पी अँड निगेशन ऑफ क्यू, डबल इम्प्लिकेशन पी इम्प्लाइज क्यू. सो आपल्याला इथे 3 व्हॅल्यूज लागणार आहेत, पी क्यू अँड निगेशन ऑफ क्यू. सो फर्स्ट पी, त्याच्यानंतर क्यू. सो आपण पी क्यूच्या व्हॅल्यूज लिहून घेऊयात. पीच्या व्हॅल्यूज ट्रू, ट्रू, फॉल्स, फॉल्स. क्यूची व्हॅल्यू ट्रू, फॉल्स, ट्रू, फॉल्स. आपण लाईन ड्रॉ करून घेऊयात. तुम्ही पट्टी पेन्सिलचा यूज करा प्रॉपर.
सो फर्स्ट ब्रॅकेट आहे, फर्स्ट आपल्याला फाइंड करायचं आहे निगेशन ऑफ क्यू. निगेशन ऑफ क्यू मीन्स सेकंड कॉलमचा निगेशन आपल्याला फाइंड करायचं आहे. सो क्यूचं निगेशन, फर्स्ट व्हॅल्यूसाठी निगेशन येईल, ट्रूचं निगेशन काय येणार इथे, फॉल्स. क्यूचं निगेशन येईल इथे ट्रू, फॉल्सचं निगेशन येईल इथे ट्रू, ट्रूचं निगेशन येईल इथे फॉल्स, फॉल्सचं निगेशन येईल ट्रू. सो निगेशन ऑफ क्यू रेडी झाला. त्याच्यानंतर आपल्याला फाइंड करावं लागेल पी अँड निगेशन ऑफ क्यू मीन्स पी अँड निगेशन ऑफ क्यू. या दोघांमध्ये अँड कंडिशन यूज करायची आहे आपल्याला. सो फर्स्ट अँड या दोन कॉलममध्ये आपल्याला अँड यूज करायचा आहे. सो फर्स्ट येईल ट्रू अँड फॉल्स इज फॉल्स, ट्रू अँड ट्रू इज ट्रू, फॉल्स अँड फॉल्स इज फॉल्स, फॉल्स अँड ट्रू इज फॉल्स. अँडमध्ये जेव्हा दोन्ही व्हॅल्यू ट्रू असतील, दोन्ही पण व्हॅल्यू ट्रू असतील तेव्हा रिझल्ट ट्रू येईल. सो आपण हा पण कॉलम आपला रेडी झालेला आहे. सो आपण नेक्स्ट ब्रॅकेट करतो. ब्रॅकेट आपण त्याची व्हॅल्यूज लिहूयात. सो नेक्स्ट ब्रॅकेट आहे पी इम्प्लिकेशन मीन्स पी इम्प्लाइज क्यू. सो पी इम्प्लाइज क्यूमध्ये आपल्याला माहीत आहे फक्त एका केसमध्ये व्हॅल्यू फॉल्स येते, जेव्हा पी ट्रू असेल आणि क्यू फॉल्स असेल तेव्हा इम्प्लिकेशन फॉल्स येतं. सो फर्स्ट आपल्याला पी अँड क्यूमध्ये इम्प्लिकेशन बघायचं आहे. टी इम्प्लाइज टी इज ट्रू, टी इम्प्लाइज फॉल्स मीन्स ट्रू इम्प्लाइज फॉल्स इज फॉल्स. ही कंडिशन मी आत्ता सांगितली तुम्हाला. अदरवाईज बाकी केसेसमध्ये ट्रू व्हॅल्यू येते. फॉल्स इम्प्लाइज ट्रू, फॉल्स इम्प्लाइज ट्रू इज ट्रू, फॉल्स इम्प्लाइज फॉल्स इज ट्रू. सो हा ब्रॅकेट कंप्लीट झालेला आहे. सो आता आपल्याला होल स्टेटमेंट, आपल्याकडे दोन्ही पण ब्रॅकेट आहेत. आता ह्या दोघांमध्ये आपल्याला यूज करायचं आहे डबल इम्प्लिकेशन. सो आपण इथे स्टेटमेंट लिहू शकतो पी अँड निगेशन ऑफ क्यू, हा एक ब्रॅकेट, डबल इम्प्लिकेशन पी इम्प्लाइज क्यू मीन्स कॉलमचे नंबर्स आपण कॉलम नंबरिंग करून घेऊयात. सेकंड, थर्ड, फोर्थ अँड फिफ्थ. सो फोर्थ पी अँड निगेशन क्यू इज अ फोर्थ, याच्यामध्ये डबल इम्प्लिकेशन अँड पी इम्प्लाइज क्यू मीन्स फिफ्थ. सो या दोघांमध्ये, या दोन कॉलममध्ये डबल इम्प्लिकेशन यूज करायचं आहे. डबल इम्प्लिकेशनचा रूल आहे तुमच्या पी आणि क्यूच्या दोन्ही पण व्हॅल्यू सेम असतील तेव्हा रिझल्ट तुमचा ट्रू येईल. मीन्स तुमचा पीसुद्धा ट्रू असला पाहिजे आणि क्यूसुद्धा ट्रू असला पाहिजे तरच रिझल्ट ट्रू येईल. किंवा तुमचा पी मीन्स पीची व्हॅल्यू ट्रू फॉल्स असली पाहिजे अँड क्यूची सुद्धा व्हॅल्यू फॉल्स असली पाहिजे तरच रिझल्ट ट्रू येईल. अदरवाईज फॉल्स, रिझल्ट इज फॉल्स. सो आपण ह्या दोन कॉलममध्ये डबल इम्प्लिकेशन बघणार आहोत. या दोन कॉलममध्ये फर्स्ट व्हॅल्यू आहे फॉल्स, सेकंड व्हॅल्यू आहे ट्रू. सो फर्स्ट फॉल्स अँड ट्रू दोन्ही व्हॅल्यू सेम नाही आहेत म्हणून रिझल्ट येणार फॉल्स. सेकंडमध्ये फर्स्ट ट्रू, सेकंड फॉल्स. सो डबल इम्प्लिकेशन दोन्ही व्हॅल्यू सेम लागतात तरच ट्रू, अदरवाईज फॉल्स. सो इथे सुद्धा फॉल्स. सो फॉल्स डबल इम्प्लिकेशन ट्रू इज फॉल्स, फॉल्स डबल इम्प्लिकेशन ट्रू इज ऑल्सो फॉल्स. मीन्स डबल इम्प्लिकेशनचा रूल आहे की तुमच्या दोन्हीही व्हॅल्यू सेम असल्या पाहिजे तरच तुमचा रिझल्ट ट्रू येईल. सो आपण कॉलम नंबर 6 वरून बघू शकतो की सगळ्या व्हॅल्यू फॉल्स आलेल्या आहेत आणि सगळ्या व्हॅल्यू जर फॉल्स असतील स्टेटमेंटच्या तर ते स्टेटमेंट कॉन्ट्राडिक्शन असतं. सो आपण इथे लिहू शकतो फ्रॉम कॉलम नंबर 6 result is false, hence statement P and negation Q, double implication P implies Q is contradiction because सगळ्या व्हॅल्यूज फॉल्स आलेल्या आहेत.
Thanks for watching video. Do like and comment your doubts below and don't forget to subscribe my channel.